HSRP नंबर प्लेट बसवण्यास मुदत वाढ मिळाली आहे। त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई होऊ नये, तसंच 15 वर्ष उलटलेल्या वाहनांच्या स्टेट पासिंग वेळी सक्ती आणि दंड लावू नये अशी मागणी मनसेने केली आहे। बऱ्याचदा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन चालकांना त्रास दिला जातो। सरकारनं दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दंड वसुली करण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल असंही मनसे पदाधिकाऱ्यांनी सुनावलं। पूर्वी बसवलेले स्पीड गव्हर्नर काढून वाहनांना नवे स्पीड गव्हर्नर बसवण्याची सक्ती केली जाते। HSRP नंबर प्लेट बसवण्याची सक्ती झाली आहे। दरवेळी काही ना काही मुद्दे निर्माण करून वाहन चालकांना खर्चात टाकण्याचा उद्योग सुरू आहे। RTO अधिकाऱ्यांकडून तर अनेकदा आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वाहन चालकांकडून दंड वसुली केली जाते, पण असा प्रकार खपवून घेणार नाही असं मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना सांगितलं। ऑनलाईन पद्धतीनं कामकाज सुरू असताना वाहन हस्तांतर किंवा बोजा उतरवणं यासाठी प्रत्यक्ष RTOमध्ये येऊन कागदपत्र सादर करण्याची सक्ती का केली जाते असा सवाल देखील उपस्थित केला। RTOमध्ये येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावीत, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत उपस्थित ठेवावं, नागरिकांना हेलपाटे मारण्यास लावू नये अशा मागण्या मनसेनं केल्या। पासिंग करताना वाहनधारकांना विनाकारण त्रास होणार नाही याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी रणजित वरेकर, निलेश धुम्मा, अभिजित पाटील, निलेश अजगावकर, यतीन होरणे, राजन हुल्लोळी, उत्तम वंदुरे, अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे, संजय चौगले, प्रशांत माळी उपस्थित होते।